मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांचं एक नवं गाणं रिलीज झालंय। अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतात। श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बंजारा समाजासाठी अमृता यांनी खास भक्तिगीत गायलंय आणि या गाण्याबद्दल माहिती देताना मी पुन्हा येते असं ट्विटही त्यांनी केलंय। मैं यह मानती हूँ कि बंजारा समाज और उसकी प्रथाओं से हम सभी को रूबरू होना चाहिए। इस समाज की संस्कृति प्रथाएं आप तक पहुंचाने के लिए संत श्री सेवालाल महाराज की जयंती के अवसर पर एक गीत आपके लिए ला रही हूँ। जरूर देखिएगा और सुनिएगा। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्यांची आता फेर पडताळणी सुरू झाली आहे। त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेकांनी स्वतःहूनच माघार घेतली। असंच हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतनं 8 महिलांनी अर्ज मागे घेतले, पण या 8 अर्जांपैकी 4 अर्ज पुरुषांनी केलेले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते सुद्धा घेतलेत। शिवाजी मुंजाजी भांडे, महेश शिवाजी भांडे, गजानन रामराव काळे आणि रामराव संतोबा काळे अशी चौघांची नावे आहेत। आता हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 4 पुरुषांनी फायदे घेतलेत, फोटो डुप्लिकेट वापरले, डॉक्युमेंट डुप्लिकेट दिले, अशी त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। असं पुरुषांनी केलेलं असेल तर 100% कारवाई केली जाईल। महिलांच्या बाबतीमध्ये घडलं असेल तर इथून पुढे दुरुस्त केलं जाईल। सध्या राज्यभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे। रोजच्या रोज बिबट्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येतात आणि अशातच माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना ठार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ला होणं ही रोजची बाब बनली असून बिबट्याला असलेल्या संरक्षणामुळे त्याला मारता येत नाही। याच विरोधात सुजय विखे पाटील कोर्टातही जाणार आहेत। माणसांना मारायला बिबट्याला परवानगी, पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही। या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एंडेजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे, 1000 बिबटे इथं उपलब्ध आहेत। एंडेजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिले तर मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार। पुढची बातमी पाहूया। लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्यांची आता फेर पडताळणी सुरू झाली आहे। त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेकांनी स्वतःहूनच माघार घेतली। असंच हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतनं 8 महिलांनी अर्ज मागे घेतले, पण या 8 अर्जांपैकी 4 अर्ज पुरुषांनी केलेले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते सुद्धा घेतलेत। शिवाजी मुंजाजी भांडे, महेश शिवाजी भांडे, गजानन रामराव काळे आणि रामराव संतोबा काळे अशी चौघांची नावे आहेत। आता हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 4 पुरुषांनी फायदे घेतलेत, फोटो डुप्लिकेट वापरले, डॉक्युमेंट डुप्लिकेट दिले, अशी त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। असं पुरुषांनी केलेलं असेल तर 100% कारवाई केली जाईल। महिलांच्या बाबतीमध्ये घडलं असेल तर इथून पुढे दुरुस्त केलं जाईल। सध्या राज्यभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे। रोजच्या रोज बिबट्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येतात आणि अशातच माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना ठार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ला होणं ही रोजची बाब बनली असून बिबट्याला असलेल्या संरक्षणामुळे त्याला मारता येत नाही। याच विरोधात सुजय विखे पाटील कोर्टातही जाणार आहेत। माणसांना मारायला बिबट्याला परवानगी, पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही। या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एंडेजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे, 1000 बिबटे इथं उपलब्ध आहेत। एंडेजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिले तर मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार। राज्यभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे। रोजच्या रोज बिबट्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येतात आणि अशातच माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना ठार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ला होणं ही रोजची बाब बनली असून बिबट्याला असलेल्या संरक्षणामुळे त्याला मारता येत नाही। याच विरोधात सुजय विखे पाटील कोर्टातही जाणार आहेत। माणसांना मारायला बिबट्याला परवानगी, पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही। या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे
ज्या पद्धतीने एंडेजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे, 1000 बिबटे इथं उपलब्ध आहेत. एंडेजर्डचा विषयच राहिलेला नाही. आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिलेत, तर मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होते त्या पार्श्वभूमीवरती पुढची बातमी विशेष महत्त्वाची आहे. बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याच्या अनेक क्लुप्त्या विद्यार्थी लढवत असतात, पण इथून पुढे जर बोर्डाच्या परीक्षेत कॉपी केली तर अशा विद्यार्थ्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. येत्या 11 तारखेपासून 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू होते आहे. परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरे सोबतच पोलीस बंदोबस्त असे विविध उपाय करून सुद्धा काही महाभाग वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात आणि कॉपी करतात. आता जर कॉपी करताना कोणताही विद्यार्थी आढळला तर त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. कॉपी करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विद्यार्थ्यांना या संदर्भात सूचना दिल्यात. जो विद्यार्थी गैरमार्गाने गैरप्रकाराने जर एखादा पेपर लिहित असेल, एखादं साहित्य आढळलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल आपण दरवर्षी करतो आणि याप्रमाणे यावर्षीसुद्धा होईल, गुन्हा दाखल होईल. आणि हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असावा. जे कॉपीला उद्युक्त करणारे, कॉपीला प्रेरणा देणारे, प्रत्यक्ष गैरमार्ग करणारे किंवा प्रत्यक्ष कॉपी करणारे यांच्यावर हा सुद्धा कायदा लागू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांचं एक नवं गाणं रिलीज झालंय. अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बंजारा समाजासाठी अमृता यांनी खास भक्तिगीत गायलंय आणि या गाण्याबद्दल माहिती देताना मी पुन्हा येते असं ट्विटही त्यांनी केलंय. मैं यह मानती हूँ कि बंजारा समाज और उसकी प्रथाओं से हम सभी को रूबरू होना चाहिए. इस समाज की संस्कृति प्रथाएं आप तक पहुंचाने के लिए संत श्री सेवालाल महाराज की जयंती के अवसर पर एक गीत आपके लिए ला रही हूँ. जरूर देखिएगा और सुनिएगा. आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्यांची आता फेर पडताळणी सुरू झाली आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेकांनी स्वतःहूनच माघार घेतली. असंच हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतनं 8 महिलांनी अर्ज मागे घेतले. पण या 8 अर्जांपैकी 4 अर्ज पुरुषांनी केलेले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते सुद्धा घेतलेत. शिवाजी मुंजाजी भांडे, महेश शिवाजी भांडे, गजानन रामराव काळे आणि रामराव संतोबा काळे अशा 4घांची नावं आहेत. आता हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 4 पुरुषांनी फायदे घेतलेत. फोटो डुप्लिकेट वापरले, डॉक्युमेंट डुप्लिकेट दिले, त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असं पुरुषांनी केलेलं असेल तर 100% कारवाई केली जाईल. महिलांच्या बाबतीमध्ये घडलं असेल तर इथून पुढे दुरुस्त केलं जाईल. सध्या राज्यभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. रोजच्या रोज बिबट्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येतात आणि अशातच माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना ठार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ला होणं ही रोजची बाब बनली असून बिबट्याला असलेल्या संरक्षणामुळे त्याला मारता येत नाही. याच विरोधात सुजय विखे पाटील कोर्टातही जाणार आहेत. माणसांना मारायला बिबट्याला परवानगी, पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही. या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एंडेजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे, 1000 बिबटे इथं उपलब्ध आहेत. एंडेजर्डचा विषयच राहिलेला नाही. आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिलेत, तर मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार.